नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या विरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलिसात 10वा गुन्हा दाखल झालाय। अशोक खरात विरोधात 8 आणि त्याच्याशी निगडीत 2 असे एकूण 10 गुन्हे आता अशोक खरात विरोधात नोंदवण्यात आलेले आहेत। मृत्यूची भीती दाखवून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अशोक खरात विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुण्यातील बांधकाम व्यावसायिक राजेंद्र जासूद यांनी अशोक खरात विरोधात गुन्हा दाखल केला। खरातनं मृत्यूची धमकी देऊन फसवलं, माझ्याकडनं मर्सिडीज कार घेतली, 21 देशात फिरण्यासाठी पैसे घेतले असा आरोप व्यावसायिकाने केलाय। तर पुण्यातील बांधकाम व्यावसायिक राजेंद्र जासूद यांनी एनडीटीव्ही मराठीला काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। कोर्टाच्या परीक्षेने आज संध्याकाळपर्यंत परमिशन मिळेल, आल्यानंतर मी सविस्तर बोलेन। बरं, हे पण तुम्ही जी खंडणी दाखल केली कशी फसवणूक झाली तुमची काय? संध्याकाळी सविस्तर बोलण्या संदर्भात। बरं, पण काय तक्रार काय म्हणलं होतं नक्की तुम्ही जे पहिले तुम्ही सर मी संध्याकाळी बोलतोय तुमच्याशी। बरं संध्याकाळी बोलतोय, मी प्रॉमिस केलं संध्याकाळी बोलणार आहे। बरं बरं, कशी फसवणूक केली बरं? संध्याकाळी सर मी या 6 वाजेपर्यंत मी पत्रकार परिषद घेणार आहे, मी आपल्याला भेटतो आणि सविस्तर बोलतो। किती वाजता म्हणाले सर? 6 वाजता। किती वाजता पत्रकार? 6 वाजता। 6 वाजता 6 ते 7 पर्यंत मला आज परमिशन मिळेल। मी तुमची बाजू आम्हाला यासाठी पाहिजे कारण तुमच्यावर पण आधी त्यांनी गुन्हा दाखल केला होता आणि मी आहे काय झालं होतं कोर्टाने ऑर्डर मध्ये मला दिलेलं आहे या केस संदर्भात कुणाशीही बोलू नये म्हणून। बरं, पण तुम्ही